नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत अनाकलनीय घडामोडी घडल्या। अनिल कदम यांनी विधान परिषदेच्या उमेदवारी संदर्भात मातोश्रीवर पक्षश्रेष्ठींसोबत सविस्तर चर्चा केली होती। वरिष्ठांचा निरोप असूनही त्यांनी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरलाच नाही। दुसरीकडे वसंत गीते यांनी उमेदवारी फॉर्म घेतला होता, परंतु त्यांनीही फॉर्म दाखल केला नाही। नाशिक विधान परिषद निवडणुकीत मवियाकडून सुरुवातीला ताकद दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र मैदानात कोणीच उतरलं नाही। अपुऱ्या संख्याबळामुळे पराभव टाळण्यासाठी ही माघार घेण्यात असल्याची चर्चा आता सध्या सुरू आहे। एक तुमच्या माहितीसाठी सांग, हा काय विषय महाराष्ट्राचा या निवडणुकीविषयी तुम्हालाही माहिती आहे, निवडणुका कशा पद्धतीने होतात त्यात माहिती घेऊन तुम्ही काय करता मलाही माहिती। या निवडणुकीच्या प्रक्रियेत अजिबात पडलो नाही, मला काम। अहिल्यानगरमध्येही उमेदवारी जाहीर झाली, पण अर्ज दाखल झाला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं राणी लंके यांना उमेदवारी जाहीर केली होती। जिल्हाध्यक्ष संदीप वपे यांनीही त्या अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र अर्ज दाखल करण्याच्या दिवशी राणी लंके आल्याच नाही। त्यानंतर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की ही जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्यानं महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यात आला। जी जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला राज्य पातळीवर त्या ठिकाणी गेली अहिल्यानगरची, आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावान असलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष करण ससाणे यांनी त्या ठिकाणी अपक्ष होईना फॉर्म भरला। त्यामुळं वरिष्ठ पातळीवरून आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा थांबण्याच्या सूचना आल्या। शरद पवारांच्या पक्षानं काँग्रेसला जागा सोडल्याचं सांगितलं, मात्र काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारच मैदानात उतरला नाही। श्रीरामपूरचे नगराध्यक्ष ससाणे यांनी अर्ज दाखल केला असला तरी तो काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून नव्हता। पक्षाचा एबी फॉर्मही जोडण्यात आलेला नव्हता। त्यामुळे महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारच नसल्याचं चित्र निर्माण झालं। परिणामी महायुतीचे उमेदवार प्राजक्त तानपुरेंचा मार्ग सुकर झाल्याचं स्पष्ट होत आहे। एकंदरीतच नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची हाराकिरी आणि अहिल्यानगरमध्ये राणी लंके यांनी अर्ज दाखल न करणं यामुळे मवियातील समन्वयावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।